नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी लर्निंग कन्सेप्ट्स या चॅनलवर मी सुमेध सर आपणा सर्वांचे स्वागत करतो। इंग्लिशमधील टेन्स शिकण्यासाठी आपण आजपर्यंत अनेक व्हिडिओज बघितले असतील, परंतु हा व्हिडिओ एक युनिक असा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला आकृत्यांमधून इंग्लिश टेन्स समजून घ्यायचे आहेत। चला तर सुरू करूया। टेन्स कुठलीही भाषा असो, इंग्लिश, मराठी, हिंदी, आपण बोलत असताना जे आपण वाक्य बोलतो ते वाक्य कुठल्या तरी काळामध्ये आपण बोलत असतो। काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। हे घड्याळीचे चित्र बघा। इथे 3 घड्याळी दाखवलेले आहेत। मधली घड्याळ आताचा वेळ दाखवते, आता सध्या 10 वाजले, ही सध्याचा वेळ दाखवते। डाव्या बाजूची घड्याळ 9 वाजताचा वेळ दाखवते, म्हणजे आतापासून 1 तास अगोदरची वेळ ही घड्याळ दाखवते। आणि उजव्या बाजूची घड्याळ 11 वाजताचा वेळ दाखवते, म्हणजे आतापासून पुढे 1 तासानंतरची वेळ ही घड्याळ दाखवते। मधली घड्याळ आताची वेळ दाखवते, म्हणजे ती वर्तमान काळातील वेळ दाखवते, सध्याचा वेळ दाखवते। आणि डाव्या बाजूची घड्याळ बंद पडलेली आहे, 1 तासापूर्वी समजा ती बंद पडली, म्हणून ती 9 वाजताची वेळ दाखवते, म्हणजे ती भूतकाळातलीच वेळ अजूनही दाखवत आहे। आणि उजव्या बाजूची घड्याळ 1 तास पुढे आहे, ती भविष्यातील वेळ दाखवत आहे। म्हणजेच आताचा जो काळ आहे, म्हणजे आताची जी वेळ आहे, ती वेळ म्हणजेच तो काळ म्हणजे वर्तमान काळ, आणि आतापासून अगोदरचा जो काळ होता तो भूतकाळ, आणि आताच्या नंतरचा जो काळ किंवा जी वेळ येईल ते म्हणजे भविष्यकाळ। 10 वाजता म्हणजे आता सध्या मी तुमच्याशी बोलत आहे, म्हणजे वर्तमान काळात मी तुमच्याशी बोलत आहे। 9 वाजता मी नाश्ता केला होता, म्हणजे भूतकाळात मी नाश्ता केला होता। आणि 11 वाजता मी शाळेत जाईन, म्हणजे भविष्यात, म्हणजेच भविष्यकाळात मी शाळेत जाईन। काळाचे जे 3 मुख्य प्रकार आहेत, म्हणजेच वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, या प्रत्येक प्रकाराचे 4 उपप्रकार आणखी आहेत। म्हणजेच वर्तमान काळाचे 4 उपप्रकार, भूतकाळाचे 4 उपप्रकार आणि भविष्यकाळाचे 4 उपप्रकार, असे एकूण 12 प्रकार आहेत। हे सर्व प्रकार आपल्याला आज अभ्यासायचे आहेत। बघूया। वर्तमान काळाचे 4 उपप्रकार म्हणजे साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण चालू वर्तमान काळ। तसेच भूतकाळाचे 4 उपप्रकार म्हणजे साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण चालू भूतकाळ। भविष्यकाळाचे 4 उपप्रकार म्हणजे साधा भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण चालू भविष्यकाळ। या 12ही उपप्रकारांचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचा आहे। चला तर बघूया। या उपप्रकारांचा अभ्यास करत असताना वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या क्रमानं अभ्यास न करता आपण साधा काळ, चालू काळ, पूर्ण काळ आणि पूर्ण चालू काळ या क्रमानं अभ्यास करूया। सर्वप्रथम साधा काळ या उपप्रकारामध्ये साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ यांचा अभ्यास आपण करूया। साधा वर्तमान काळ म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स। या प्रकारातील वाक्य ही एखाद्याची नेहमीची सवय दर्शविण्यासाठी किंवा नेहमी घडणारी क्रिया दर्शविण्यासाठी वापरतात। उदाहरण बघूया। उदाहरणार्थ, सूर्य सकाळी उगवतो। आता सूर्य सकाळी उगवतो म्हणजे तो फक्त आजच उगवतो असे नाही, तर
ही नेहमी घडणारी क्रिया आहे. सूर्य कालही सकाळी उगवला होता, आजही सकाळी उगवतो आणि भविष्यातसुद्धा तो सकाळी उगवणार आहे. म्हणजेच सूर्य उगवणे ही नेहमीची क्रिया आहे. अशा प्रकारच्या क्रिया दर्शवण्यासाठी साधा वर्तमान काळ म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात. आकृतीने हे आपल्याला अधिक स्पष्ट करून सांगता येईल. आकृती बघूया. आकृतीवरून आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ समजून घेऊया. ही आकृती बघा. या आकृतीमध्ये निळ्या रंगाची जी आडवी रेष आहे त्या आडव्या रेषेवर भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असे तिन्ही काळ दाखविलेले आहेत. उभ्या लाल रेषेने वर्तमान काळ दाखवलेला आहे. त्याखाली 9 असं लिहिलेलं आहे. 9 म्हणजे सध्याची वेळ, म्हणजेच वर्तमान काळ या लाल उभ्या रेषेने दाखवलेला आहे. या उभ्या लाल रेषेच्या डाव्या बाजूला भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स दाखवलेला आहे आणि या उभ्या लाल रेषेच्या उजव्या बाजूला भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर टेन्स दाखवलेला आहे. भूतकाळ हा काळ खूप मोठा असतो. भविष्यकाळातील काळसुद्धा खूप मोठा असतो. परंतु वर्तमान काळ म्हणजे आत्ताचा काळ, सध्याचा काळ हा लहान असतो. हा काळ बोलता बोलता निघून जातो. म्हणून वर्तमान काळ इथे एका फक्त पॉईंटने दाखवलेला आहे. तो पॉईंट म्हणजे निळी रेष आणि लाल रेष ह्या दोन्ही रेषा जिथे छेदतात तो पॉईंट म्हणजे वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स. या आकृतीतील हिरव्या रंगाची रेष म्हणजे लाईन ऑफ ॲक्शन आहे. म्हणजेच ती क्रियेची लाईन आहे. ती क्रिया दर्शविते आणि या हिरव्या लाईनवरील फुलीचे चिन्ह क्रियेची वेळ दर्शवितात. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ हा नेहमी घडणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी किंवा एखाद्याची नेहमीची सवय व्यक्त करण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ, मी शाळेत जातो. मी शाळेत जातो म्हणजे मी फक्त आज शाळेत जातो असे नाही, तर मी नेहमी शाळेत जातो. शाळेत जाणे ही माझी सवय आहे. मी कालही शाळेत गेलो होतो, आजही शाळेत जातो आणि भविष्यातसुद्धा मी शाळेत जाईल. म्हणजे शाळेत जाणे ही माझी नेहमीची सवय आहे. म्हणून या आकृतीमध्ये हिरव्या रेषेवर 3 फुल्या दाखवलेल्या आहेत. एक फुली हे भूतकाळात दाखवलेली आहे, दुसरी वर्तमान काळात आणि तिसरी भविष्यकाळात. म्हणजे शाळेत जाण्याची क्रिया ही भूतकाळातही घडली होती, ती आजही घडते आणि भविष्यातसुद्धा ती घडणार आहे. म्हणून तिन्ही फुलीने तिन्ही काळात क्रिया दाखविलेली या आकृतीमध्ये आपल्याला दिसते. साध्या वर्तमान काळाच्या मराठीमधील वाक्याचा शेवट तो, ते, तात अशा अक्षरांनी होतो. उदाहरणार्थ, येतो, येते, येतात, खातो, खाते, खातात इत्यादी. साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधील वाक्याची रचना अशा प्रकारे असते. सब्जेक्ट प्लस V1 म्हणजे व्हर्बचे पहिले रूप प्लस उर्वरित भाग. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की वाक्यामध्ये कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर व्हर्बला यस लागते. तृतीय पुरुषी कर्ता म्हणजे काय, तर वाक्यामध्ये बोलणारा हा प्रथम पुरुष असतो, ऐकणारा हा द्वितीय पुरुष आणि ज्याच्याविषयी बोललं जाते तो म्हणजे थर्ड पर्सन, त्यालाच तृतीय पुरुष असे म्हणतात.
एक उदाहरण बघूया. यश पत्र लिहितो. हे वाक्य इंग्लिशमध्ये असे बोलावे लागेल. यश राईट्स अ लेटर. इथे राईट या व्हर्बला यस लावले आहे, कारण या वाक्यातील कर्ता यश हा थर्ड पर्सन असून तो सिंग्युलर म्हणजे एकवचनी आहे, म्हणून इथे व्हर्बला यस हे प्रत्यय लावले आहे. पुढील प्रकार आहे साधा भूतकाळ. यालाच इंग्लिशमध्ये सिंपल पास्ट टेन्स असे म्हणतात. भूतकाळात म्हणजे आतापासूनच्या अगोदरच्या काळात एखादी क्रिया झाली असा अर्थ व्यक्त करण्यासाठी सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ वापरतात. उदाहरण बघूया. उदाहरणार्थ, मी तिथे गेलो. आय वेंट देअर. म्हणजे जाण्याची क्रिया ही भूतकाळातच झाली असे या वाक्यातून समजते. दुसरे उदाहरण बघूया. मी लिहिले. आय रोट. म्हणजे लिहिण्याची क्रिया जी आहे ती भूतकाळात झाली असे या वाक्यातून समजते. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, या दोन्ही वाक्यांमध्ये व्हर्बचे दुसरे रूप म्हणजे व्ही टू वापरलेले आहे. पहिल्या वाक्यात जाण्यासाठी म्हणजे गेला हे दर्शविण्यासाठी वेंट वापरले, तर दुसऱ्या वाक्यात राईटचे दुसरे रूप रोट हे वापरले. म्हणजेच सिंपल पास्ट टेन्समध्ये म्हणजे साधा भूतकाळ या प्रकारामध्ये व्हर्बचे दुसरे रूप वापरतात. आकृतीवरून हा काळ आपल्याला अधिक स्पष्टपणे समजेल. बघूया या काळाची आकृती. पहिल्या आकृतीप्रमाणेच या आकृतीतही आडवी निळी रेष, या रेषेवर पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स दाखवलेले आहेत. या आकृतीतही लाल उभ्या रेषेने प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ दाखवलेला आहे आणि हिरवी आडवी रेष ही क्रियेची रेष आहे. या रेषेवर क्रियेची वेळ दाखविलेली आहे. बघा, हिरव्या रेषेवर भूतकाळात म्हणजे पास्ट टेन्समध्ये एक फुली दाखवलेली आहे. ही फुली म्हणजे क्रियेची वेळ दर्शविणारी फुली आहे. उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होईल. उदाहरणार्थ, मी अभ्यास केला. आय स्टडीड. आता मी अभ्यास केला म्हणजे या वाक्यातील क्रियेची वेळ ही भूतकाळातली आहे. अभ्यास केला म्हणजे मी भूतकाळात अभ्यास केला. आतापासूनच्या अगोदरच्या वेळेमध्ये मी अभ्यास केला. म्हणजे अभ्यास करण्याची क्रिया जी आहे, ही कृती जी आहे ती भूतकाळात पूर्ण झालेली आहे, भूतकाळात ती घडलेली आहे. अशा प्रकारे भूतकाळात क्रिया झाली असे दर्शविण्यासाठी सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ हा प्रकार वापरतात. साध्या भूतकाळाच्या मराठीतील वाक्याच्या शेवटी ला, ले, लो, ल्या, ली, लास अशी अक्षरे येतात. उदाहरणार्थ, आला, गेले, केलं, गेलो, गेल्या, आली, आलास इत्यादी. साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मधील वाक्याची रचना खालीलप्रमाणे असते. सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस उर्वरित भाग. व्ही टू म्हणजे
व्हर्बचे दुसरे रूप. पुढील प्रकार आहे साधा भविष्यकाळ म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स. एखादी क्रिया भविष्यात होईल असे दर्शविण्यासाठी किंवा सांगण्यासाठी काळाचा हा प्रकार म्हणजे साधा भविष्यकाळ सिंपल फ्युचर टेन्स हा प्रकार वापरतात. उदाहरणार्थ, मी जाईन, आय विल गो. दुसरं उदाहरण बघा, तो पत्र लिहीन, ही विल राईट अ लेटर. या दोन्ही वाक्यामध्ये क्रिया ही भविष्यात होईल असे सांगितलेले आहे. आकृतीने हे अधिक स्पष्ट होईल. बघूया या काळाची आकृती. या आकृतीमध्ये उभ्या लाल रेषेने आडव्या निळ्या रेषेचे 2 भाग केलेले आहेत. या लाल रेषेच्या उजवीकडील भाग म्हणजे भविष्यकाळ फ्युचर टेन्स आणि डावीकडील भाग म्हणजे पास्ट टेन्स. इथे हिरव्या रंगाची जी रेष आहे ती रेष क्रिया दर्शविणारी रेष आहे. ह्या रेषेवर जी फुली आहे ते फुली म्हणजे क्रियेची वेळ दर्शवणारी फुली आहे. हिरव्या रेषेवरील फुली आपल्याला हे दर्शविते की वाक्यातील क्रिया ही भविष्यकाळात म्हणजे फ्युचर टेन्समध्ये होईल. एक उदाहरण बघूया. ही विल कम म्हणजे तो येईल. तो आला आहे का? नाही. तो आला होता का? नाही. तर तो येईल म्हणजे भविष्यात तो येईल. भविष्यात तो येईल म्हणजेच भविष्यात कृती म्हणजे क्रिया होईल. साध्या भविष्यकाळातील मराठीतील वाक्याच्या शेवटी ल, न, उ, नार अशी अक्षरे येतात. उदाहरणार्थ, जाईल, जाईन, जाऊ, जाणार इत्यादी. साधा भविष्यकाळ म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स मधील वाक्याची रचना खालीलप्रमाणे असते. सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 म्हणजे व्हर्बचे पहिले रूप प्लस उरलेला सर्व भाग. पूर्वी आय या कर्त्याबरोबर शाल हे हेल्पिंग व्हर्ब वापरायचे, परंतु आजकाल प्रत्येक ठिकाणी आय बरोबर सुद्धा विल हे हेल्पिंग व्हर्ब वापरतात. आय या कर्त्यासोबत शाल किंवा विल या दोनपैकी कोणतेही हेल्पिंग व्हर्ब वापरले तरी चालेल. काळाचा पुढील प्रकार आहे चालू वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. चालू वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे एक उदाहरण बघूया. मी पुस्तक वाचत आहे. आय ॲम रीडिंग अ बुक म्हणजे मी सध्या पुस्तक वाचत आहे. वाचत आहे याचा अर्थ सध्या वाचत आहे. म्हणजेच मी पुस्तक वाचायला सुरुवात आत्ताच्या अगोदर केलेली आहे. म्हणजे अगोदर केलेली आहे म्हणजेच भूतकाळात वाचायला सुरुवात केलेली आहे आणि आताही मी पुस्तक वाचत आहे. आणि भविष्यात म्हणजे थोडा वेळपर्यंत आणखी ही पुस्तक वाचण्याची शक्यता आहे. म्हणजेच भूतकाळात सुरू झालेली क्रिया सध्या सुरू आहे आणि भविष्यात ती सुरू राहण्याची शक्यता आहे. असा अर्थ व्यक्त करण्यासाठी काळाचा हा प्रकार म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ वापरतात. डायग्राम बघितल्यानंतर म्हणजेच आकृती बघितल्यानंतर ही संकल्पना अधिक स्पष्ट होईल. या आकृतीमध्ये सुद्धा उभ्या लाल रेषेने आडव्या निळ्या रेषेचे 2 भाग केलेले आहेत.
उभी लाल रेषा म्हणजे वर्तमान काळाची रेषा आणि निळी आळवी रेषा याचे जे दोन भाग झालेले आहेत त्यापैकी उजव्या बाजूचा भाग म्हणजे फ्युचर टेन्स आणि डाव्या बाजूचा भाग म्हणजे पास्ट टेन्स. आणि ही हिरवी जी वक्र रेषा आपल्याला इथे दिसते ती रेषा क्रिया दर्शविते. त्या रेषेवर ज्या फुल्या आपल्याला दिसतात त्या फुल्या क्रियेची वेळ दर्शवितात. इथे भूतकाळात सुद्धा एक फुली दिसते, वर्तमान काळावर सुद्धा एक फुली दिसते आणि भविष्यकाळात सुद्धा एक फुली दिसते. याचा अर्थ असा का क्रिया ही भूतकाळात सुरू झाली, वर्तमान काळात सध्या सुरू आहे आणि भविष्यातही सुरू राहण्याची शक्यता आहे. उदाहरणाने हे आणखी स्पष्ट होईल. बघूया एखादं उदाहरण. उदाहरणार्थ, मी कार चालवत आहे. आय ॲम ड्रायव्हिंग अ कार. म्हणजेच मी जर कार आता चालवत आहे याचा अर्थ कार चालवायला मी थोड्या वेळापूर्वी सुरुवात केली असेल आणि आताच्या नंतर म्हणजे भविष्यात थोडा वेळ किंवा अधिक वेळपर्यंत मी कार चालवीन. म्हणजेच कार चालवण्याची ही जी क्रिया आहे ही पास्ट टेन्समध्ये सुरू झाली, प्रेझेंटमध्ये सुरू आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा सुरू राहण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या वाक्यांसाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ हा प्रकार वापरतात. चालू वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील मराठीच्या वाक्याच्या शेवटी त आहे असा शब्द येतो. उदाहरणार्थ, खात आहे, पीत आहे, खेळत आहे, धावत आहे इत्यादी. चालू वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील वाक्याची रचना खालीलप्रमाणे असते. सब्जेक्ट प्लस ॲम, इज, आर म्हणजे ॲम किंवा इज किंवा आर प्लस व्हर्बचे आय-एन-जी रूप प्लस उर्वरित भाग. इथे हे लक्षात घ्यावं का ॲम हे फक्त आय सोबतच लागते. इज हे हेल्पिंग व्हर्ब एकवचनी कर्त्यासोबत लागते. तर आर हे हेल्पिंग व्हर्ब अनेकवचनी कर्त्यासोबत किंवा यू सोबत लागते. पुढील प्रकार आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. भूतकाळात म्हणजे आताच्या अगोदरच्या काळात क्रिया चालू होती असे दर्शविण्यासाठी चालू भूतकाळ म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स हा प्रकार वापरतात. उदाहरण बघूया. उदाहरणार्थ, मी काल गणेशच्या घरी गेलो होतो तेव्हा तो अभ्यास करत होता. गणेशच्या घरी मी काल गेलो होतो तेव्हा तो अभ्यास करत होता. तो अभ्यास करत होता, तो तेव्हा अभ्यास करत होता म्हणजे ती भूतकाळातली गोष्ट आहे. तो भूतकाळात अभ्यास करत होता. काल तो अभ्यास करत होता. तो आता अभ्यास करत आहे का? नाही. तर तो कालची वेळ म्हणजे ही भूतकाळातली वेळ आहे. तो भूतकाळात अभ्यास करत होता म्हणजे भूतकाळात ती अभ्यास करण्याची क्रिया चालू होती. भूतकाळात एखाद्या विशिष्ट वेळेला एखादी क्रिया चालू होती असे दर्शविण्यासाठी चालू भूतकाळ म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. बघूया आकृती. या आकृतीमध्ये उभ्या लाल रेषेने आडव्या निळ्या रेषेचे दोन भाग केले आहेत. लाल रेषेच्या डावीकडील भाग म्हणजे पास्ट टेन्स आणि लाल रेषेच्या उजवीकडील भाग म्हणजे फ्युचर टेन्स. या आकृतीतील हिरव्या रंगाची आडवी रेष ही क्रियादर्शक रेष आहे. ही क्रिया दर्शवते. या रेषेवर ज्या फुल्या आपल्याला दिसतात त्या फुल्या म्हणजे क्रियेची वेळ दर्शवितात. इथे पास्ट टेन्समध्ये म्हणजे भूतकाळात
हिरव्या रेषेवर 3 फुल्या दाखवलेल्या आहेत. याचा अर्थ पास्टमध्ये म्हणजे भूतकाळात क्रिया चालू होती. एक उदाहरण बघूया. उदाहरणार्थ, मी जात होतो. आय वॉज गोईंग. मी जात होतो याचा अर्थ मी सध्या जात आहो का? नाही. मी भविष्यात जाणार आहे का? नाही. तर मी जात होतो म्हणजे भूतकाळात, आताच्या वेळेच्या अगोदरच्या काळात मी जात होतो, म्हणजे भूतकाळात जाण्याची क्रिया सुरू होती. म्हणजेच भूतकाळात एखाद्या विशिष्ट वेळेत एखादी क्रिया चालू होती असे दर्शविण्याकरिता पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ हा प्रकार वापरतात. चालू भूतकाळ म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्सच्या मराठीच्या वाक्याच्या शेवटी त होता, त होती, त होते असे शब्द येतात. उदाहरणार्थ, येत होता, जात होती, खात होते इत्यादी. चालू भूतकाळ म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्याची रचना खालीलप्रमाणे असते. सब्जेक्ट प्लस वाज किंवा वेअर प्लस ING फॉर्म ऑफ व्हर्ब प्लस उर्वरित भाग. यापुढील काळाचा प्रकार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. भविष्यात क्रिया चालू असेल असे दर्शविण्याकरिता किंवा सांगण्याकरिता फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ हा प्रकार वापरतात. बघूया उदाहरण. मुले खेळत असतील. चिल्ड्रेन विल बी प्लेइंग. मुले सध्या खेळत आहेत का? नाही. मुले याच्या अगोदर खेळले का? नाही. तर मुले खेळत असतील म्हणजे आताच्या नंतर, उद्या म्हणा का थोड्या वेळानंतर म्हणा, पण भविष्यात ते खेळत असतील म्हणजेच भविष्यकाळात क्रिया सुरू असेल असे दर्शविण्याकरिता चालू भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरतात. फ्युचर कंटिन्युअस टेन्सच्या या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की उभ्या लाल रेषेने आडव्या निळ्या रेषेचे 2 भाग केलेले आहेत. ही उभी लाल रेष म्हणजे वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स आणि या लाल रेषेच्या डावीकडील भाग म्हणजे पास्ट टेन्स आणि उजवीकडील भाग म्हणजे फ्युचर टेन्स. या आकृतीमध्ये ही जी हिरवी रेष आपल्याला जे दिसते, जे वक्र अशी आहे, ही रेष म्हणजे क्रिया दर्शवणारी रेष आहे. ह्यावर 3 फुल्या दाखवलेल्या आहेत आणि या तिन्ही फुल्या फ्युचरच्या काळातच येत आहेत. फ्युचर टेन्सच्या भागामध्येच त्या तिन्ही फुल्या आपल्याला दिसत आहेत. याचा अर्थ असा की फ्युचरमध्ये म्हणजेच भविष्यकाळात क्रिया चालू होती, भविष्यकाळात क्रिया सुरू होती असे या आकृतीवरून आपल्याला दिसते. एक उदाहरण बघूया, उदाहरणाने स्पष्ट होईल. उदाहरणार्थ, तो लिहित असेल. ही विल बी रायटिंग. तो सध्या लिहित आहे का? नाही. त्याने लिहिले आहे का? नाही. तर तो उद्या किंवा आताच्या नंतर तो लिहित असेल म्हणजे भविष्यात लिहिण्याची क्रिया चालू असेल. तो लिहित असेल. ही विल बी रायटिंग म्हणजे भविष्यकाळात त्याच्या लिहिण्याची क्रिया चालू असेल. भविष्यात एखादी क्रिया चालू असेल असे दाखवण्याकरिता हा प्रकार म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स हा प्रकार वापरतात. चालू भविष्यकाळ म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्सच्या मराठीमधील वाक्याच्या शेवटी त असेल असे शब्द येतात. उदाहरणार्थ, येत असेल, जात असेल इत्यादी. चालू भविष्यकाळ फ्युचर कंटिन्युअस टेन्सच्या वाक्याची रचना पुढीलप्रमाणे असते. सब्जेक्ट प्लस विल बी
प्लस ING फॉर्म ऑफ वर्ब प्लस उर्वरित भाग. पुढील प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. हे घड्याळींचं चित्र बघा. यामध्ये मधल्या घड्याळीमध्ये 10 वाजले, डाव्या बाजूच्या घड्याळीमध्ये 9 वाजलेले आहेत आणि उजव्या बाजूच्या घड्याळीमध्ये 11 वाजलेले आहेत. 10 वाजले म्हणजे आत्ताची वेळ ही मधली घड्याळ दाखवते. सध्या 10 वाजलेत. सध्या 10 वाजले. मी एक पत्र लिहिलं आहे. मी पत्र लिहिलं आहे म्हणजे मी सध्या पत्र लिहून पूर्ण केलं आहे. सध्या पत्र लिहून पूर्ण केलं आहे याचा अर्थ असा की पत्र लिहायला काही वेळापूर्वी सुरुवात केली होती. आता काही वेळापूर्वीची जी वेळ आहे ती वेळसुद्धा भूतकाळात गणल्या जाते. म्हणजे भूतकाळात मी पत्र लिहायला सुरुवात केली होती, आता कंप्लीट केलं. मी पत्र लिहिले आहे म्हणजे भूतकाळात सुरू झालेली क्रिया वर्तमान काळात पूर्ण झाली. म्हणजेच मी लिहिण्याची क्रिया जी भूतकाळात सुरू केली होती ती आत्ताच संपली. असे सांगण्यासाठी मी असं म्हटलं आहे की मी लिहिले आहे. मी लिहिले आहे म्हणजे थोड्या वेळापूर्वी जे लिहायला सुरुवात केली होती ते लिहून आत्ताच कंप्लीट केले आहे. अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा काळ वापरतात. भूतकाळात सुरू झालेली क्रिया आताच पूर्ण झाली आहे असे दर्शविण्यासाठी किंवा सांगण्यासाठी हा प्रकार वापरतात. आकृतीवरून संकल्पना स्पष्ट करूया. ह्या आकृतीमध्ये उभी लाल रेष ही वर्तमान काळ दर्शविते. आडवी निळ्या रंगाची रेष, या रेषेचे ही लाल रेष 2 भाग करते. या लाल रेषेच्या डावीकडील भाग म्हणजे पास्ट टेन्स आणि उजवीकडील भाग म्हणजे फ्युचर टेन्स. या आकृतीतील हिरवी रेष ही क्रिया दर्शविते आणि या हिरव्या रेषेवर असलेल्या फुल्या ह्या क्रियेची वेळ दर्शवितात. या आकृतीत या हिरव्या रेषेवर 2 फुल्या दिलेल्या आहेत. एक फुली पास्ट टेन्समध्ये आहे तर दुसरी प्रेझेंट टेन्समध्ये दिसते. याचा अर्थ क्रिया ही पास्टमध्ये सुरू झाली होती आणि प्रेझेंटमध्ये पूर्ण झाली. प्रेझेंट टेन्समध्ये ती क्रिया पूर्ण झाली. एक उदाहरण बघूया. त्याने त्याचे काम केले आहे. ही हॅज डन हिज वर्क म्हणजे त्याने त्याचे काम करण्याची क्रिया ही पास्ट टेन्समध्ये सुरू केली होती. पास्टमध्ये त्याने ते सुरू केली होती आणि आता प्रेझेंटमध्ये त्याने ती क्रिया कंप्लीट केली आहे. ही हॅज डन हिज वर्क. अशा प्रकारचे वाक्य बोलण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ हा काळाचा प्रकार वापरतात. पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या मराठीमधील वाक्याच्या शेवटी ल आहे, ली आहे, ले आहे असे शब्द येतात. पूर्ण वर्तमान काळात म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वाक्याची रचना खालीलप्रमाणे असते. सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस V3 म्हणजे व्हर्बचे तिसरे रूप प्लस उर्वरित भाग. इथे हॅज किंवा हॅव असं सांगितलेलं आहे. तर हॅज हे तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याबद्दलच वापरायचं असते. या पुढील काळाचा प्रकार आहे पूर्ण भूतकाळ म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स. हे घड्याळींचे चित्र बघा. मधल्या घड्याळीत 10 वाजले म्हणजे आत्ताची वेळ दाखवत आहे आणि डावीकडील घड्याळीमध्ये 9 वाजले. 9 वाजता मी नाश्ता केला होता. आता 10 वाजता मी तुमच्याशी बोलत आहे. 9 वाजता मी नाश्ता केला होता म्हणजे
नाश्ता करण्याची क्रिया जी आहे ती भूतकाळात पूर्ण झाली होती असा अर्थ व्यक्त करण्यासाठी, म्हणजेच भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली होती असा अर्थ व्यक्त करण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ हा प्रकार वापरतात. आणखी दुसरे उदाहरण बघूया. उदाहरणाने हे आणखी स्पष्ट होईल. 9 वाजता मी पत्र लिहिलं होतं. आय हॅड रिटन अ लेटर. म्हणजे पत्र लिहिण्याची क्रिया ही केव्हा झाली होती, तर 9 वाजता झाली होती. म्हणजेच भूतकाळात ती क्रिया झाली होती. आता 10 वाजले. भूतकाळात म्हणजे 9 वाजता मी पत्र लिहिलं होतं. पत्र लिहिण्याची क्रिया जी आहे ती 9 वाजताच कंप्लीट झाली होती. म्हणजे भूतकाळात क्रिया पूर्ण झाली होती आणि भूतकाळात क्रिया पूर्ण झाली होती असा अर्थ व्यक्त करण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ हा काळाचा प्रकार वापरतात. एखादी क्रिया भूतकाळातच संपली असे दर्शविण्यासाठी किंवा सांगण्यासाठी पूर्ण भूतकाळ म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स हा काळाचा प्रकार वापरतात. आकृतीने ते अधिक स्पष्ट होईल. बघूया या काळाची आकृती म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स या काळाची आकृती. बघा, या आकृतीमध्ये एक उभी लाल रेष आहे. ज्या रेषेने आडव्या निळ्या रेषेचे 2 भाग केलेले आहेत. या निळ्या रेषेचा डावीकडील भाग म्हणजे पास्ट टेन्स आणि उजवीकडील भाग म्हणजे फ्युचर टेन्स. आणि या आकृतीमध्ये जी आडवी हिरव्या रंगाची रेष दाखवलेली आहे ही रेष म्हणजे क्रिया दर्शवणारी रेष आणि या रेषेवर जी फुली आपल्याला दिसते ती फुली म्हणजे क्रियेची वेळ दर्शवणारी फुली आहे. तर इथे बघा, या आकृतीमध्ये या क्रियेच्या रेषेवर म्हणजे हिरव्या रेषेवर एक फुली दाखवलेली आहे आणि ती फुली पास्ट टेन्समध्ये येते. म्हणजेच पास्ट टेन्समध्ये म्हणजेच भूतकाळात क्रिया ही पूर्ण झाली होती किंवा भूतकाळात क्रिया संपली होती असे इथे दाखवायचे आहे. एक उदाहरण बघूया. मी शाळेत गेलो होतो. आय हॅड गॉन टू स्कूल. मी शाळेत गेलो होतो असे म्हटल्यानंतर आपल्याला याचा अर्थबोध काय होतो, तर मी शाळेत गेलो होतो म्हणजे आता गेलो का, नाही, तर गेलो होतो याचा अर्थ भूतकाळात मी शाळेत गेलो होतो. म्हणजे शाळेत जाण्याची क्रिया जी आहे ती भूतकाळातच पूर्ण झाली होती, भूतकाळातच ती क्रिया संपली होती. पूर्ण भूतकाळ म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्सच्या मराठीमधील वाक्याच्या शेवटी लो होतो, ला होता, ली होती, ले होते असे शब्द येतात. म्हणजेच गेलो होतो, गेला होता, आली होती, आले होते असे शब्द येतात. पूर्ण भूतकाळ म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्सच्या वाक्याची रचना खालीलप्रमाणे असते. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 म्हणजे व्हर्बचे तिसरे रूप प्लस वाक्याचा उर्वरित भाग. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की इथे सब्जेक्टच्या नंतर नेहमी हॅड हे हेल्पिंग व्हर्ब येते. यानंतर काळाचा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. परत एकदा या घड्याळीचे चित्र बघा. आता सध्या 10 वाजले. 10 वाजता मी तुमच्याशी बोलत आहे. मधल्या घड्याळीत 10ची वेळ दाखवलेली आहे आणि उजवीकडील घड्याळीत 11 वाजताची वेळ दाखवलेली आहे. मला एक काम करायचे आहे, मला पत्र लिहायचे आहे. आता सध्या 10 वाजले, अद्यापर्यंत मी पत्र लिहिलं नाही, परंतु 11 वाजता मी पत्र लिहिले असेल. 11 वाजता मी पत्र लिहिले असेल. आय विल हॅव रिटन अ लेटर. इथे विलच्या ऐवजी शाल वापरले तरी चालेल, परंतु आजकाल शालचा वापर जास्त होत नाही. मी पत्र लिहिले असेल. केव्हा लिहिले असेल, तर 11 वाजता. आता किती वाजले, आता वाजले 10, म्हणजे प्रेझेंटमध्ये 10 वाजले आणि 11 वाजता मी पत्र लिहिले असेल म्हणजे भविष्यात मी पत्र लिहिले असेल. म्हणजेच भविष्यात म्हणजेच भविष्यकाळात मी पत्र लिहिण्याची क्रिया पूर्ण केली असेल. भविष्यात एखादी क्रिया पूर्ण होईल असे दर्शविण्याकरिता म्हणजेच सांगण्याकरिता
पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर परफेक्ट टेन्स या काळाच्या प्रकाराचा वापर केला जातो. आकृती बघितल्यानंतर ही संकल्पना अधिक स्पष्ट होईल. बघूया या काळाची आकृती. या आकृतीमधील रेषा ज्या आहेत, लाल रेष, निळी रेष आणि हिरवी रेष, याबद्दल आतापर्यंत मी तुम्हाला माहिती दिली. मी ते परत रिपीट करत नाही. तर इथे क्रियेच्या रेषेवर म्हणजे हिरव्या रेषेवर जी फुली दाखवलेली आहे ती फुली म्हणजे फ्युचर टेन्समध्ये दाखवलेली आहे. त्या फुलीची वेळ कोणती, तर 11 वाजताची. म्हणजे 11 वाजता मी पत्र लिहिलं असेल, म्हणजे फुलीच्या वेळेला म्हणजे 11 वाजता पत्र लिहिण्याची क्रिया मी पूर्ण केली असेल, म्हणजेच भविष्यात क्रिया पूर्ण झाली असेल असे दर्शविण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ हा काळाचा प्रकार वापरतात. परत एक उदाहरण बघूया. मी उद्या शाळेत गेलो असेल. आय विल हॅव गॉन टू स्कूल टुमारो. म्हणजे मी आज शाळेत गेलो का, तर नाही. तर मी उद्या शाळेत गेलो असेल, म्हणजे उद्या म्हणजे भविष्यात मी शाळेत जाण्याची क्रिया पूर्ण केली असेल. पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर परफेक्ट टेन्सच्या मराठीमधील वाक्याच्या शेवटी ल असेल असा शब्द येतो. पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर परफेक्ट टेन्समधील वाक्याची रचना खालीलप्रमाणे असते. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 म्हणजे व्हर्बचे तिसरे रूप आणि प्लस वाक्याचा उर्वरित भाग. यापुढील काळाचा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ. परत एकदा घड्याळीचे चित्र बघा. आता सध्या 10 वाजले. मी सध्या पत्र लिहिण्याचं काम करीत आहे, परंतु पत्र लिहिण्याचं काम मी सध्या सुरू केलं का, तर नाही, कारण पत्र खूप मोठं आहे. मी 9 वाजतापासून पत्र लिहिण्याचं काम सुरू केलं आहे आणि अद्यापही पत्र मी लिहित आहे. याचा अर्थ भूतकाळात मी पत्र लिहिण्याची क्रिया सुरू केली, ती आता सध्या वर्तमान काळातही सुरू आहे. म्हणजेच मी 9 वाजतापासून पत्र लिहित आलेलो आहे. मी 9 वाजतापासून पत्र लिहित आलेलो आहे. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. भूतकाळात मी पत्र लिहिण्याला सुरुवात केली, ती सध्या म्हणजे वर्तमान काळातही सुरू आहे. म्हणजेच भूतकाळात सुरू झालेली क्रिया अद्याप सुरू आहे असे दर्शविण्याकरिता किंवा सांगण्याकरिता काळाचा हा प्रकार म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळ हा काळाचा प्रकार वापरतात. या काळाची आकृती बघितल्यानंतर आपल्याला ही संकल्पना स्पष्ट होईल. बघूया या काळाची आकृती. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची आकृती समोर दिलेली आहे. या आकृतीतील रेषांचा अर्थ आपल्याला माहीत आहे. या आकृतीमध्ये जे क्रियेची रेष आहे हिरव्या रंगाची, त्या रेषेवर 4 फुल्या दाखवलेल्या आहेत. याचा अर्थ असा होते की पास्टमध्ये सुरू झालेली क्रिया ही अद्यापही सुरू आहे. भूतकाळात सुरू झालेली क्रिया ही अद्यापपर्यंत सुरू आहे असा अर्थ ह्या फुल्या दर्शवितात. एक उदाहरण बघूया. मी 1 तासापासून चालत आलेलो आहे. आय हॅव बीन वॉकिंग सिन्स ॲन आवर. म्हणजे मी चालण्याची जी क्रिया सध्या करीत आहो, सध्या जी चालू आहे ती आता सध्या सुरू झाली नाही, तर ती भूतकाळात म्हणजे 1 तासापूर्वी सुरू झाली होती. म्हणजे भूतकाळात सुरू झालेली क्रिया अद्यापही सुरू आहे असा याचा अर्थ इथे होतो. पूर्ण चालू वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या मराठीतील वाक्याच्या शेवटी त आलेला आहे, त आलेली आहे, त आलेले आहेत असे शब्द येतात. सब्जेक्ट प्लस हॅज बीन किंवा हॅव बीन प्लस ING फॉर्म ऑफ वर्ब प्लस इतर अशी याची रचना आहे. पुढील प्रकार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ. मी काल एका मित्राकडे गेलो होतो. त्यावेळी त्या मित्राने सांगितले की त्याचा मुलगा 4 तासापासून अभ्यास करत आलेला आहे. आता हीच गोष्ट मी जर तुम्हाला सांगतो म्हटलं तर मला अशी सांगावी लागेल
की तो 4 तासापासून अभ्यास करत आलेला होता. तो 4 तासापासून अभ्यास करत आलेला होता. He had been studying since 4 hours. He had been studying since 4 hours. म्हणजे तो आता अभ्यास करत आहे का? नाही. तर तो भूतकाळात अभ्यास करत आलेला होता. म्हणजे भूतकाळात अभ्यास करण्याची त्याची जी क्रिया होती ती सतत चालू होती. भूतकाळात अभ्यास करण्याची क्रिया सतत चालू होती. भूतकाळात सुरू झालेली क्रिया भूतकाळात सतत सुरू होती असे दर्शविण्याकरिता किंवा सांगण्याकरिता हा काळाचा प्रकार म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू भूतकाळ हा काळाचा प्रकार वापरतात. बघूया आकृती. या आकृतीमध्ये ज्या रेषा आहेत त्या रेषांचा अर्थ आतापर्यंत तुम्हाला समजलेला आहे. आता ही हिरव्या रंगाची जी वक्ररेषा आहे ही कृती दर्शविते आणि या कृतीदर्शक रेषेवर 3 फुल्या दाखवलेल्या आहेत. म्हणजे क्रिया कंटिन्यू सुरू होती. कुठे सुरू होती? तर भूतकाळामध्ये ही क्रिया सतत सुरू होती. सुरू कधी झाली? तर भूतकाळातच ती सुरू झाली होती आणि भूतकाळात ती सतत सुरू होती. असा अर्थ व्यक्त करण्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण चालू भूतकाळ हा काळाचा प्रकार वापरतात. पूर्ण चालू भूतकाळ म्हणजेच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या मराठीतील वाक्याच्या शेवटी त आलेला होता, त आलेली होती, त आलेले होते असे शब्द येतात. पूर्ण चालू भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधील वाक्याची रचना खालीलप्रमाणे असते. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस आय-एन-जी फॉर्म ऑफ व्हर्ब आणि प्लस उर्वरित भाग. काळाचा पुढील आणि शेवटचा प्रकार आहे पूर्ण चालू भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचं एक उदाहरण बघूया. तो अभ्यास करत आलेला असेल. ही विल हॅव बीन स्टडिंग. तो अभ्यास करत आलेला असेल याचा अर्थ असा की त्याने आता अभ्यास केला का? नाही. तो सध्या अभ्यास करत आहे का? नाही. तो अभ्यास करत आलेला असेल. ही विल हॅव बीन स्टडिंग या वाक्याचा अर्थ असा समजते की भविष्यात तो अभ्यास सुरू करील आणि अभ्यासाची क्रिया त्याची भविष्यात काही काळापर्यंत सतत सुरू राहील. म्हणजेच तो अभ्यास करत आलेला असेल. भविष्यकाळात सुरू झालेली क्रिया ही भविष्यकाळात काही काळापर्यंत म्हणजेच विशिष्ट काळापर्यंत सुरू राहील असा अर्थ व्यक्त करण्यासाठी हा काळाचा प्रकार वापरतात. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण चालू भविष्यकाळ भविष्यात विशिष्ट काळात क्रिया सतत चालू असेल म्हणजेच भविष्यात विशिष्ट काळात क्रिया होत आलेली असेल असे दर्शविण्याकरिता म्हणजेच सांगण्याकरिता काळाचा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा प्रकार वापरतात. या टेन्सची आकृती बघूया. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची आकृती आपल्यासमोर आहे. या रेषांचा अर्थ आपल्याला माहीत आहे. या क्रियेच्या हिरव्या रेषेवर 3 फुल्या दाखवलेल्या आहेत. ही संपूर्ण क्रियेची रेष जी आहे वक्र रेष जी आहे ती फ्युचरमध्ये आहे म्हणजे भविष्यकाळात आहे. म्हणजेच ही क्रिया भविष्यकाळातील आहे. भविष्यकाळात सुरू झालेली क्रिया ही भविष्यकाळात सतत सुरू राहील किंवा काही काळापर्यंत सुरू राहील असे दर्शविण्याकरिता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा काळाचा प्रकार वापरतात. एक उदाहरण बघूया. आज रविवार आहे. आज मी शाळेत गेलो नाही, परंतु उद्या मी शाळेत जाईन आणि उद्या मी शाळेत शिकवत आलेलो असेल. म्हणजे आज तर गेलो नाही, परंतु उद्या शाळेत जाईल आणि उद्या शाळेत गेल्यानंतर मुलांना शिकवत आलेलो असेल. म्हणजे शिकवण्याची मी जी क्रिया करणार आहे ती फ्युचरमध्ये सुरू होणार आणि फ्युचरमध्ये काही काळापर्यंत ती क्रिया सतत चालू असेल. पूर्ण चालू भूतकाळ म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या मराठीमधील वाक्याच्या शेवटी त आलेला असेल, त आलेली असेल, त आलेले असतील
असे शब्द येतात. पूर्ण चालू भूतकाळ म्हणजेच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधील वाक्याची रचना खालीलप्रमाणे असते. सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस ING फॉर्म ऑफ वर्ब प्लस उर्वरित भाग. तुम्ही आतापर्यंतही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, तुम्ही आजपर्यंत माझे कुठलेही व्हिडिओज बघितले नसतील तर व्हिडिओ बघितल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे कमेंट्स मला पाठवा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. कारण या व्हिडिओसारखेच उपयोगी व्हिडिओ मी या चॅनलवर नेहमी अपलोड करीत असतो.